गुड मॉर्निंग. आज पौर्णिमा आहे नव्याची, त्यामुळे आज पुरण घातले. सकाळी बघा पुरण शिजून वगैरे वाटून ठेवलेलं गुळाचे पुरण घालतात. इकडे आमटीची तयारी केली, पीठ मळले, तर कढी फोडणी टाकली, पापड वगैरे तळलेत सगळे, कुरवडी पापडी वगैरे तळली, भजी पण तळून घेतलेत निवदाला, पुन्हा गरम करता येतील म्हणून. आज आमच्या इकडे नव्याच्या पौर्णिमाला पुरण वगैरे घालतात. नवे गव्हाच्या चपात्या पोळ्या करतात, त्यामुळे आज नव्याची पौर्णिमा साजरी केली जाते पुरण घालून. दारामध्ये मातीच्या उतरंडी, जेवारीचं कणीस वगैरे लावतात. नवं आल्याला करडीचे फुलं, ते काही इथं नाही, तर गावाकडं आई करतील सगळं. आम्ही फक्त पुरण घालून ते आमटीला फोडणी द्यायची राहिली. आमटीला फोडणी देऊन घेऊया कटाच्या आमटीला. हे सगळं साहित्य तयार करून ठेवले. खोबरं, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता, हे येळवणी निघालेलं, जिरे मोहरी तडतडली. आता पण त्याच्यात लसणाची आणि आल्याची पेस्ट घालून भाजून घेऊ. खोबरं, आणि कढीपत्ता, बघा तयार आहे अशी आमटी आपली. आता पोळ्या टाकून घेऊया. बघा हे असं दारामध्ये ज्वारीचे कणीस अशा मातीच्या उतरंडी करते. छोट्या छोट्या दोन साईडला गव्हाचं उभा करायचं असं. आणि आज पौर्णिमेच्या परड्या पण भरून घेतात, आई भरून घेतात तिकडं, पाठवला तसा ये मध्ये. अशा प्रकारे परड्या वगैरे नैवेद्य भरून घ्यायचं, आरती करायची, पान सुपारी वगैरे अशा प्रकारे असते. आज पौर्णिमा झाला आपला पुरणाचा स्वयंपाक तयार. बघा नैवेद्य दाखवून घेऊ. तर सकाळचे 9 वाजलेत. 9 वाजता पूर्ण स्वयंपाक तयार झाला आपला सगळा. चला बाय बाय.